खरं तर समन्वय समितीची ही बैठक होती, पण या नेत्यांमधला काय समन्वय आहे हे या पत्रकार परिषदेत सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं। दरम्यान हे नाट्य घडल्यानंतर माध्यमांमध्ये स्वाभाविकपणे याची चर्चा सुरू झाली। शेतकरीही संभ्रमात पडले। त्यामुळे रघुनाथ दादा आणि राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा एबीपी माझा समोर येऊन कुठलेही मतभेद नसल्याचं स्पष्टीकरण दिलं। सुकाणू समितीची आज बैठक पार पडलेली आहे। उद्याच्या मंत्री गटाच्या बैठकीबाबत काय भूमिका घ्यायची यावरती चर्चा झालेली आहे। मात्र काही सदस्य जे होते ते अनुपस्थित होते आजच्या बैठकीला। काय नेमकं कारण होतं खासदार राजू शेट्टी आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। शेट्टी साहेब, ज्या पद्धतीनं गिरधर पाटील असतील, विजय जावंदे असतील यांनी कुठेतरी नाराजी व्यक्त केली हे नाकारता येणार नाही। आजच्या बैठकीला काही लोक अनुपस्थित का होती? एक लक्षात घ्या की नाशिकच्या बैठकीमध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून एक मतानं ठरवलेलं होतं की येत्या 2 दिवसामध्ये सरकारनं जर काही सकारात्मक पावलं टाकली नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवायची। त्याचा पहिला टप्पा म्हणून आम्ही 12 तारखेला तहसीलदार कार्यालयासमोर धरणं आंदोलन आणि 13 तारखेला रेल रोको जाहीर केलेला होता। त्याचबरोबर मंत्र्यांना कसलाही सार्वजनिक कार्यक्रम करून द्यायचा नाही हेही ठरलेलं होतं। आता एकूणच राज्यामध्ये आंदोलनाची असलेली तीव्रता, शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेला राग लक्षात घेऊन सरकारनं काल घाईगडबडीनं आंदोलकांच्यावर बोलण्यासाठी मंत्र्यांची 5 लोकांची एक उच्चाधिकार समिती जाहीर केली। ती जाहीर उशिरा झाली। त्यानंतर त्या उच्चाधिकार समितीमार्फत आंदोलकांना जो काही बैठकीचं निमंत्रण आहे ते आज जास्त उशिरा आलं। माध्यमातून पहिल्या बातम्या आल्या, परंतु शेवटी माध्यमातल्या बातम्यावर विश्वास ठेवून आम्ही चर्चेला जाणे एवढे काही आता हे राहिलेलो नाही आहे। तेव्हा रितसर आमंत्रण सरकारकडून यायला उशीर झाला। उशीर झाल्यानंतर आमचे जे काही समन्वयक आहेत अजित नवले यांनी सगळ्या प्रमुख नेत्यांना संपर्क केला, कारण ते एकटे निर्णय घेऊ शकत नव्हते आणि आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी होते। मी मध्य प्रदेशमध्ये होतो, प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये होता। मग अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांच्या बरोबर चर्चा करून एक सारासार एकमत असं आलं की आपण उद्या आणखीन एकदा सगळ्यांना एकत्रित करून बैठक घ्यावी। बैठकीमध्ये सरकारच्या निमंत्रणाच्या प्रस्तावावर चर्चा करावी आणि मग बैठकीला जायचं का नाही हे बैठकीमध्ये ठरवावं आणि मग सरकारला कळवावं। त्या पद्धतीनं आज तातडीची 3 वाजता बैठक या ठिकाणी बोलावली आणि ती बैठक झालेली आहे। त्या बैठकीमध्ये जायचं ठरलेलं आहे। आता याच्यामध्ये तपशिलामध्ये फरक एवढाच आहे की सरकार म्हणतंय त्या पद्धतीनं मोजक्या लोकांनी जावं की जास्त लोकांनी जावं, एवढाच तपशिलातला फरक आहे। हा फार किरकोळ भिन्नता आहे। त्यामुळं याच्यावर काही लोकांनी जे काही भाष्य केलेलं आहे किंवा त्याचा अर्थ काढलाय ते सरासर चुकीचं आहे आणि मी तुम्हाला सांगतो की असा प्रयत्न होणारच, पण आम्ही खमके आहोत, आम्ही लेचेपोचे नाही आहोत। अशा गोष्टीला आम्ही बळी पडत नाही। आमच्या अर्जुनाला ज्या पद्धतीनं माशाचा डोळा दिसत होता तसा आम्हाला फक्त आणि फक्त 7/12 कोरा आणि स्वामीनाथन समिती एवढंच दिसते। निश्चित रघुनाथ दादा पाटील आपल्यासोबत आहेत। दादा, पत्रकार परिषदेत ज्यावेळी असं सांगितलं गेलं की उद्याच्या बैठकीला कोण लोक जाणार हे ठरवण्याचा अधिकार राजू शेट्टी यांना देण्यात आलेला आहे, त्याला तुम्ही तात्काळ तिकडे आक्षेप घेतला। यामुळेच वारंवार कुठेतरी मतभेद असल्याचं समोर येते। तर हे मतभेद आहेत नाही आहेत, काय आहे नेमकं हे जनतेला कळू द्या। हे राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना वेगळी आहे, आमची वेगळी आहे आणि काही मुद्द्यावर फरक झाला त्याच्यामध्ये आम्ही वेगळे गट किंवा संघटना झाल्या। आता या मुद्द्यावरती आम्ही तूप साखरे लॉन्सवर नाशिकवर एकत्र आलो, एकत्र बसलो आणि जो काही नवलेनी ड्राफ्ट वाचून दाखवला त्याच्या समर्थनार्थ आम्ही सगळ्यांनी भाषणं केली। मी पहिलं भाषण केलं, त्याच्यामध्ये राजू शेट्टींचंही भाषण झालं। शेवटचं भाषण आणखी तिथं ज्येष्ठ नेते माधवराव खंडेराव मोरे की ज्यांचं वय आता 90चं आहे त्या माणसाने येऊन तिथं भाषण केलं, सगळ्यांना आशीर्वाद दिले। तेव्हा याच्यात मतभेद कुठं नाही आहेत हे लक्षात घ्या की आता 7-8 माणसं कोण जाहीर करणार आहेत। मी उशिरा आल्यामुळे ती नावं मला माहीत नव्हती, तेव्हा ही यादी असे होणं बरोबर नाही। जे 30-35 लोक एवढ्या लांबून आले ते सगळ्यांनाच जायला मिळावं ही माझी भूमिका होती। राजू शेट्टींनी लगेच सांगितलं की बाबा तुम्ही जाहीर करा सांगायचे ते, आणि 35च्या 35 जायचे असलं तर जाऊ, आम्हाला तिथं काही खुर्च्या नाहीत का, सरकारला काही अडचण आहे। हा जो काही मतभेदाचा मुद्दा म्हणून एवढासा जो काढला तुम्ही तो असा नाही आहे। मागण्यांच्या मध्ये कुठं मतभेद आहेत का? आता ह्या संघटना मोठ्या झाल्यानंतर जे काही वेगळं बोलतायत
मी तुम्हाला हे सांगतो की जेवढ्या आमच्या वेगळ्या वेगळ्या संघटना असतात तिथं आम्ही आमचे मनाचे राजे असतो, स्वयं घोषित नेते असतो. आज इथं सगळेजण एकत्रित आल्यानंतर मग याच्यामध्ये थोडं मागं पुढं होत असतं, हे लक्षात घ्या की यात काही अशी आमची संघर्षाची मोठी लढाई चालली किंवा मतभेदात काहीतरी मांडणं झालं, राजूने समजा कर्जमाफी मागितली, आम्ही काही नको म्हणलं, असा काही मुद्दा आहे का याच्यामध्ये कुठं? ही सर्व शेतकऱ्यांची सर्व कर्जातून मुक्तता झाली पाहिजे, याच्या बाबतीमध्ये एक वाक्यता आहे. आणि जे मोदींनी आश्वासन दिलेलं होतं जाहीरनाम्यामध्ये की उत्पादन खर्च अधिक 50% नफा देऊ, आम्ही ते 15 लाख प्रत्येकाच्या खात्यावर जमा करू म्हटले, ते नाही मागत, पण आमच्या घामाचं दाम तर देशील का नाही? आणि हे जर देणार नसेल तर आम्ही सोडणार नाही मग. आणि हे सगळं आज महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बाहेर सगळीकडे देशभर पसरायला लागलं आणि खऱ्या अर्थाने सरकारच्या पायाखालची वाळू घसरायला लागली, हे लक्षात घ्या. आज जे काही वेगवेगळ्या चॅनलवर वेगवेगळ्या बातम्या पसरवल्या जातात त्याच्या मागे हे राज्यकर्ते आहेत, हे मुख्यमंत्री आहेत, त्यांचे मंत्रिमंडळ आहे. तर अशी भांडणं इथं मतभेद असं काही झालेले नाही आहेत. तर अशा पद्धतीनं जे काही कुणी करतात त्यांचा मी निषेध करतो आणि असं एकसंघ असलेलं वातावरण शेतकऱ्यांच्या मधलं कोणी कलुषित करण्याचं काम करू नये आणि तुम्ही आमच्या ज्या भूमिका आहेत त्या तुमच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवाव्यात ही अपेक्षा आहे. तुम्ही असंही म्हणालात की आता याच्या पुढे जे आंदोलन होणार ते मध्य प्रदेशमध्ये झालं तसं होणार, नेमका याचा अर्थ कसा घ्या? नाही, त्याचा अर्थ असा आहे की मध्य प्रदेशमध्ये सरकारने दमन नीती वापरली, गोळीबार केला, हे जे काही चाललेलं आहे तर त्याला घाबरणार नाही आम्ही. इथं सुद्धा आम्ही आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत जे काही गोळी चालली गोळी घेऊ, आम्ही लाठी चालली लाठी घेऊ आणि शब्दाच्या चर्चा झाल्या तर चर्चेलाही उद्या चाललेलो आहोत. सरकारची जी तयारी असेल ती आमची तयारी आहे, हे लक्षात घ्या. की सरकारला असं जर वाटत असेल की मध्य प्रदेशमध्ये गोळ्या घातल्या की इथं आता सगळं गारीगार होईल तर असं काही होणार नाही. हे माझ्या म्हणण्याचा अर्थ होता की आम्ही काही गोळीला घाबरत नाही. आतापर्यंत शरद जोशींच्या नेतृत्वाखाली 29 शेतकऱ्यांना गोळ्या घातलेल्या आहेत, तरी आम्ही आज रस्त्यावर उभे आहोत, हे लक्षात घ्या. शेट्टी साहेब, तुम्ही उद्या सरकारी प्रतिनिधींशी चर्चा करणार आहात, मात्र त्याआधी तुम्ही 2 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता. 12 आणि 13 तारखेला नियोजित आंदोलन ठरवलेलं आहे. शेतकऱ्यांमध्ये संभ्रम नको म्हणून विचारतोय की या आंदोलनाची दिशा काय असणार आहे? हे आंदोलन सुरूच राहणार की हे आंदोलन मागे घेतलं जाणार? ठरलेलं आंदोलन हे होणारच आणि त्यामुळं उद्या चर्चा आहे, त्या चर्चेमध्ये सरकारची भूमिका काय आहे बघितल्यानंतर 12 तारखेचं आंदोलन तर फक्त तहसीलदार कार्यालयावर धरणं आहे, त्याला काय सरकारला त्रास व्हायचं काही कारण नाही. आणि मग उद्या सरकार काय भूमिका घेतंय त्याच्यावर आम्ही पुढची भूमिका ठरवू. परंतु माझ्या अंदाजानं दोन्ही आंदोलनं व्हायला काही हरकत नाहीत असं मला आत्ता तरी वाटतं. धन्यवाद दोघांचेही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर मतभेद वैयक्तिक पातळीवर असतील, मात्र शेतकऱ्यांसाठी ज्या मागण्या आहेत यावर मतभेद होणार नाहीत असं आश्वासन या ठिकाणी दोन्ही नेत्यांनी दिलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे अतिशय चांगलंच आहे. कॅमेरा पर्सन अनिल संघारे सोबत ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, मुंबई.